थँक्यू सो मच योगी सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं संजय स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता सामना सुरू होतोय. सन्मान्य गजानन पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन, आपले मनपूर्वक स्वागत. विनंती असेल की आपण आता मंचावरती येऊन विराजमान व्हावं आणि हर्षद पारधी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्ड लक. विरेन स्पोर्ट भावाले आणि त्यांच्या विरोधात एकविरा स्पोर्ट सांगे असा सामना. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला षटक, पहिला बॉल, चांगला फटका, पायात टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला व्ही मध्ये एका धावेसाठी आणि पहिलाच बॉलवर ऑफ द मार्क होतोय बॅटर मंगल. मनोज पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले आणि विकेट हॅट्रिक साठी राकेश दिगाडकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मनोज पाटीलला दिलं जाणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, सोडून दिला बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. चला आता अनंत केने यांच्याकडून लागोपाठ 3 चौकारांना आणि षटकारांना 1000. राऊंड द विकेट हुक करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. डिक्लेअर मध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. एकच धाव. मनोज पुढचा बॉल. ओहो हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज अँड बॅटर गॉन. पहिला धक्का लागेल विरेन स्पोर्ट भावाले संघाला. विरेन स्पोर्ट भावाले संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये म्हणून त्या संघाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. सूरज मैदानामध्ये एंटर झालेला आहे. धाव संख्या 3 धावा स्कोर कार्डवर. पहिला खेळाडू बाद झालेला आहे. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त वेग पाहायला मिळाला मनोज पाटीलचा. विथ द बॉल चांगली कामगिरी करतोय सध्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी आपण नेहमी बघत असतो, परंतु आता भावले संघाच्या बॅटर्सना शांत ठेवलेलं आहे मनोज पाटीलनं. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह करण्यात आलाय. कवसला हवेतून जरूर बॉल येत होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडासा मागे आणि एकच धाव तिथे मिळेल टीम भावळेला. सूरज ऑफ द मार्क विथ अ सिंगल. एका धावेने सूरज स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. दुसऱ्या दिवसामधील खेळ तुम्ही सध्या पाहतायत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर थोडीशी चुकी करताना जरूर दिसला, परंतु मागे बॅकअप होते लॉंग ऑनला. एक धाव आता या ठिकाणी जरूर कंप्लीट केली जाते, परंतु आता इथून धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोर कार्डवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम विरेन स्पोर्ट भावाले संघ थोडासा आता अडचणीमध्ये जरूर सापडल्या, परंतु आता इथून एका दुसरा मोठा फटका शोधावा लागेल, खेळावा लागेल. या दबावातून बाहेर काढण्यासाठी नागेश आणि सूरज ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. हर्षद पारधी मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण मंचावरती यावं. जी अंबिका देवरुंगपाडा यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल.
गोलंदाजी करण्यासाठी दीपेश दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. एकविरा स्पोर्ट्स सांगे. बरेचसे सिनियर खेळाडू आता संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि ते आता अनुभवाचा फायदा ह्या स्पर्धेमध्ये नक्की त्यांच्या टीमला होणार का. सध्या मनोजनं तर सुरुवात चांगली केलेली आहे. विकी स्पोर्ट चौधरपाडा आणि जय अंबिका देवरुंगपाडा या दोन टीम मध्ये सामना तुम्हाला बघायला मिळेल. क्लीन बॉल. पहिलाच बॉल दीपेशचा परफेक्ट यॉर्कर. नागेश मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का भावळे संघाला. सफलता मिळाली. लेफ्टी बॅटर नागेश थोडासा चाच पळत होता. फर्स्ट ओव्हर मध्ये 2 धावांचे योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलं. नवीन बॅटर अमोल चौथ्या क्रमांकावरती येतोय. अमोल मौल्यवान योगदान आता त्याच्या टीमसाठी द्यावं लागणार आहे. दुपारच्या सत्रामधील पहिल्या फेरीतील चौथा सामना तुमच्या समोर रंगतोय आणि आज सेमीफायनलची लढत देखील तुम्हाला बघायला मिळेल. गावदेवी स्पोर्ट नादकर संघ. आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर ठीक 4:30 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. विकी स्पोर्ट चौधरपाडा. चला कॅप्टन आपण आता सज्ज राहायचंय. 4 ओव्हर नंतर देवरुंगपाड्याच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे. दीपेशचा पुढचा बॉल चांगला बाउन्स इथे मिळाला. विकेट मिळाल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स आता वाढलेला दिसतोय दीपेशचा माफ करा. अमोलच्या विरोधात पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. काही महत्वाचे खेळाडू अनुपस्थित आहेत वीरेंद्र स्पोर्ट भावालेचे आणि त्याच्यामुळे त्या समस्या हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली. हा बॉल जर परफेक्ट गॅदर केला असता विकेट कीपरने तर आणखी एखादी विकेट तिथे मिळू शकली असती. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. अमोल खरं तर एक हार्ड हिटर बॅटर आहे. विध्वंसक खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनेकदा बघितलेला आहे. परंतु आज तशी गरज आहे कारण वीरेंद्र स्पोर्ट भावले आता संघ अडचणीमध्ये सापडलेल्या संकटामध्ये बघायला मिळाल्या. संकटातून बाहेर काढण्यासाठी इथून आता चांगला डाव खेळावा लागेल अमोलला. कमी गतीने टाकलाय ऑन साइडला. पूल केलाय ताकदीचा वापर आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला सिक्सर अमोलच्या बॅटमधून. जबरदस्त टायमिंग आणि ताकद चांगली झोकली या फटक्यामध्ये आणि थेट बॉलला भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अमोल केनेच्या बॅटमधून हा सिक्सर. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि विकेटच्याही बाहेर मला वाटतं पडलं आणि त्याच्याचमुळे पंचांना नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर आता एका धावेने पुढे जाताना 12 ह्या आकड्यावरती. या पुढचा बॉल आता फ्रीट आहे. पुन्हा सुवर्ण संधी आहे. फ्रीटचा बॉल पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कडेकडे लॉंग ऑन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. दीपेशचा कमबॅक. दीपेशनं आतापर्यंत 3 चेंडू अमोलच्या विरोधात निर्धाव फेकलेले आहेत. एक सिक्सर जरूर आला. धाव फलकावरती 12. भावालेचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने येते. सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेला पुन्हा लॉफ्टेड हिट आणि आता गॅप फाइंड केलाय. एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार अमोलच्या बॅटमधून.
दीपेशनं आपल्या षटकामध्ये आणि 2 षटकांच्या अंती 16 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम वीरेन स्पोर्ट भावाले. फर्स्ट ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, परंतु त्यानंतर चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल भले खेळला अमोल, परंतु एक सिक्सर आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. थर्ड ओव्हरमध्ये आता गोलंदाजीमध्ये राजचा वापर करण्यात आलेला. राज मोगरे गोलंदाजी करण्यासाठी येतो. तिसरं षटक. यावेळेला फुल टॉस. सूरजच्या बॅटमधून चांगला लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. कव्हर पॉइंटला बॉल फक्त एका धावेसाठी. एका धावेने स्कोर 13 वर. मागचा सामना तुम्ही बघितला की शेवटच्या ओव्हरमध्ये काही रन्स आल्या, ज्या नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडासाठी भरपूर मौल्यवान त्या धावा होत्या. तसाच प्रयत्न आता इथून अमोलला करावा लागणार आहे. 17 वर टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 17 रन्स. खाली राहणारा बॉल होता. प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न अमोलनं जरूर केला, परंतु बरेचसे डॉट बॉल त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. 17 वर धावफलक स्थिर आहे. पहिल्या फेरीमधील चौथा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. संजय स्मृती चषक, सावधची सन्मानाची मानाची स्पर्धा सावधच्या क्रीडांगणावरती रंगत असताना जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं. अनदर गुड बॉल आणि केक फुलर लेंथ आतमध्ये येणारा होता. राज मोगरे कमाल करतोय आणि केक निर्धाव. 6 चेंडू आतापर्यंत डॉट खेळला अमोल. एक सिक्सर आणि एक चौकार त्याच्या डावात जरूर आल्या, परंतु आता स्ट्राईक रेट प्रॉमिसिंग दिसत नाहीये. खूप जास्त चेंडू आता निर्धाव त्याच्या डावात आपल्याला बघायला मिळाले. यावेळेला लोवर फुल टॉस, फॉलिंग स्ट्रोक आणि थेट भिरकावून दिल्या बॉलला. फ्लॅट सिक्सर. आणि किती वेगानं रॉकेट सिक्सर, अगदी फ्लॅट हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 23 आकड्यावरती. 23 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ आहे आणि सध्या 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. प्रत्येक जी धाव आली अमोलच्या डावामध्ये ती बाउंड्रीच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. आणि अदरवाईज आपण पाहिलं तर एकही सिंगल डबल नाही आहे, फक्त डॉट आणि बाउंड्रीज. त्याच्या डावाचं विश्लेषण आपण केलं तर आणखी एक निर्धाव. कन्सिस्टन्सी दाखवता आलेली नाहीये. राजनं आता चांगला पलटवार केला. राजनं देखील 3 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळलेत अमोल केनेच्या विरोधात. एक सिक्सर जरूर आला. अख्खू टप्प्याचा बॉल आणि आता त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवलाय. कंट्रोल पूल पाहायला मिळाला. हा पामना एक्झिक्यूट करण्यात आलेला फटका डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. आणि आज बरोबर 3 षटकांच्या अंती टीमची टोटल 24 धावा. 8च्या सरासरीने धावा जोडल्यात सध्या वीरेन स्पोर्ट भावालेच्या फलंदाजांनी. राज मोगरे खरं तर विकेट लेस राहिला, परंतु 8 धावा म्हणजे एक इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. अंतिम षटक आणि आता विकी मोगरे टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अंतिम षटक. स्ट्राईक एंडला पुन्हा अमोल असेल. आता या डावाचा विचार केला तर जास्तीत जास्त चेंडू अमोलनंच फेस केलेत. 2 सिक्सर एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आल्या, परंतु 6 ते 7 चेंडूतून निर्धावी खेळलेला आहे. आणि खूप चांगली डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मनोजने एक वाईट हाताळला, त्यानंतर दीपेशने एक नो बॉल हाताळला. या व्यतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा भरपूर कमी खर्च केलेल्या आहेत. चांगला कंट्रोल गोलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला. विकीचा बॉल फुल टॉस होता.
फायदा उचलता आला नाही आणि आता रनआउटची देखील संधी होती. लेग बाईटचा इशारा येतोय, लाऊडली अपील करण्यात आली. इम्पॅक्ट अगदी आपण पाहिलं तर तो लेग स्टंपच्या बाहेर होता आणि एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. अमोल नाराज असेल खरं तर, हा बॉल कुठेतरी जास्तीत जास्त धावांचा जरूर होता. ज्या पद्धतीने फुल टॉस बॉल होता. 25 धावा स्कोर कार्डवर, 25 रन्स. सूरज स्ट्राईकला, यावेळेला चांगला लेन बॉल पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला या चेंडूमध्ये नक्कीच बघायला मिळाली. सूरज मात्र आता डॉट खेळताना दिसलाय. स्थिर आहे धावफलक 25 वर. आणखी एखाद दुसरा मोठा फटका शोधावा लागेल. 40च्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर लो फुल टॉस. समोर आता डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक धाव मिळाली आहे. चांगला कंट्रोल प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं बघायला मिळाला. सूरज स्ट्राईक रोटेट करताना टीमची टोटल आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 26 रन्स. आणि इथून आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल. अमोल समोर परफेक्ट यॉर्कर. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक डॉट बॉल येतोय. बघा, महत्वाचे खेळाडू ज्या वेळेला उपस्थित नसतात टॉप ऑर्डर मध्ये ही समस्या निर्माण होते आणि ती समस्या विरनस्पोर्ट भावालेसाठी तुम्हाला बघायला मिळाली. विकी मोगरे पुन्हा लेन बॉल होता, समोर फोर्स केला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती आणि चांगला झेल. अमोलच्या खेळी शांत. लागतोय आणखी एक धक्का भावळे संघाला. मोगरेला सफलता या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती फक्त आणि फक्त 26. एक धाव विकी मोगरेनं खर्च केली आणि एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेले आहे. अंतिम षटक कमाल, कॅप्टननं कमाल केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आणि आता फलंदाज कैलास स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी विकीचा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील धावबादची संधी जरूर होती, परंतु डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला. एकच धाव आली शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. 27 धावा स्कोर कार्डवर. 28चं लक्ष असेल एकविरा सांगे टीम समोर. काय गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये. विकीनं 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळवून दिलेल्या. 27 धावा फक्त बनवता आल्या. 28चं टार्गेट आता सेट करण्यात आलं. चला, विकी स्पोर्ट चौधरपाडा आणि टीम जांबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षद पारदे यांच्या शुभाशय आपण करतोय. टॉस खेळणारे संघ आहेत जयंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो विकी स्पोर्ट चौधरपाडा. खूप सुंदर खेळ खरं म्हणजे कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी बघायला मिळाला, परंतु आता हा जो डाव होता तो थोडासा प्रेक्षकांना बोरिंग वाटला असेल. ज्या पद्धतीने फलंदाजांनी पूर्णपणे अपयश फलंदाज त्याच्यामुळे फक्त 27 धावा बनवल्या. कारण सध्याच्या युगामध्ये आपण पाहतो ना की मित्रांनो, ह्या आपण विचार केला तर जेव्हापासून शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आलेलं आहे तेव्हापासून प्रेक्षकांना काय आवडतं तर चौकार षटकारांची आतषबाजी आवडत असते, परंतु तसं घडलेलं नाही. आणि हरकत नाही, पुढचा डाव आपल्याला बघायला मिळेल. त्या अगोदर करतोय आपण टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या हर्षदची जयंबिका देवरुंगपाडा कॅप्टन कॉल करतायत. हेड इज अ कॉल. छापा अशी मागणी होती, परंतु टॉस जिंकलाय तो विकी स्पोर्ट चौधरपाडानं. पाहुण्यांना विनंती मंचावरती बसावं. टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र आहे, पूर्णपणे युवा संघ तुझा आम्ही बघत आलोय, परंतु चांगला खेळले होते चॅम्पियन ट्रॉफीत. काय निर्णय घेणार? बॅटिंग. काय सांगशील यामागचं कारण? बॅटिंग करणार आहेस? हरकत नाही, शुभेच्छा असतील तुला.
टॉस गमावलेला आहे, फिल्डिंग आली आहे. या वर्षामध्ये कर्णधार म्हणून तू खुश आहेस संघाच्या कामगिरीवर? नक्कीच खुश आहे मी. मग या स्पर्धेमध्ये तुला काय वाटतं की शेवटपर्यंत नक्की तुमचा संघ पोहोचेल? आम्ही आमचा बेस्ट ट्राय करू आम्ही. जरूर आता फिल्डिंग करायची आहे. कोणत्या गोलंदाजांकडून तुला असं वाटतं की जास्तीत जास्त विकेट घेण्याची अपेक्षा आहे? सोनू आहे, केतनदा आहे, ते जास्त विकेट घेतील आमच्याकडून. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला. तर टॉस उत्पन्न झालेला आहे. टॉस जिंकला विकी स्पोर्ट्स चौधरपाडानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय जॅम्बिका देवरुंगपाडा क्रिकेट संघासमोर. जाऊया आता पुढचा डाव कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया योगी सरांचा आवाज. थँक्यू. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. 28 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे वीरेन स्पोर्ट भावाली संघाने आणि त्या धावांचा पाठला करत असताना पाहू शकाल सलामीची जोडी मनोज पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर आय थिंक सुजल आहे, ब्रांजल आणि रोशन. पहिला चेंडू फेस केला रोशननं, एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. षटकाला सुरुवात करतो गोलंदाज कैलास रावते. चांगल्या चेंडूने मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली होती. पावलांचा वापर, फुल टॉस पाहायला मिळतो. चेंडू चला मिड विकेटला हो, थोडीशी मात्र त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली आणि जोपर्यंत चेंडू नागेश फेकतायत तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी एकीचं रूपांतर आपल्याला दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळतोय. आज खरोखरच आपण जर पूर्णपणे विचार केला तर मात्र गोलंदाजांचा आपण या ठिकाणी बोलबाला पाहिलेला आहे. सर्व संघाच्या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी या आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. संजय स्मृती चषकामध्ये 3 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा पावलांचा वापर केला, अगदी एस्टॅकावरच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. चेंडू वेगाने चालला अगदी आमच्या कॉम बॉक्सच्या समोर. 4 धावांसाठी चौकार. स्ट्रोक येते मात्र आपण पाहिलं आणि इनफिल्डला मात्र सहजपणे प्रांजलनं मात्र त्या ठिकाणी बीट केलं. पहिली वेलकम बाउंड्री इथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर पहा कैलासच्या लाईन लेंथमध्ये थोडीशी आपल्याला बिघड सुद्धा पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 28चं लक्ष आहे आणि 8 धावा आतापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेल्या. हा समीकरण छोटंसं आहे, परंतु जरी ते गोलंदाजाने चांगली फाईट दिली तर मात्र जरूर इथून सुद्धा मात्र या धाबांचं संरक्षण होऊ शकतोय. कारण 21 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 20 धाब्यांची आता मात्र इथून गरज असेल टीम एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. पुन्हा पावलांचा वापर, अगदी ऑनसाइडला क्रॉस बनेट फटका. चेंडू चाललाय वेगाने मिड विकेटला, कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. असं वाटते की लवकरात लवकरात सामना फिनिश करायचा आहे. या उद्दिष्टाने मात्र 2 सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि या सत्राचा आपण विचार जर केला तर मात्र एकविरा स्पोर्ट्स संघ जर पाहिले तर 2 पूर्वी संघ त्यांचे आपण पाहायचो आणि या सीझनमध्ये दोन्ही संघ मिळून एक संघ तयार केलाय आणि या चांगला संदेश आहे आपल्या गाभासाठी. चांगल्या खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. मग विकी असेल, मनोज असेल. ओ फटका हवेत केलाय, प्रोटेक्शन आहे. वाडिश मिड विकेटला नागेश चेंडू परत पोहोचलाय, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. हा झेल नाही तर मात्र सामना सोडला असं म्हणावं लागेल. कारण आपण नेहमीच म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर अशा प्रमाणे जर फलंदाजांना जीवनदान दिले तर मात्र तो जीवनदान नेहमीच संघाला मात्र घातकी होत असतात. आणि काही प्रॉपर खेळाडूंची सुद्धा मात्र अनुपस्थिती आहे
आय थिंक टॉस बॉक्समध्ये संघनायकाने सांगितलं. आय थिंक ज्यावेळी विनोद आला, कारण ज्यांच्यावरती भरोसा होता तेच मात्र आज संघामध्ये नाही आहेत आणि त्याच्यामुळे मात्र हवा तसा परफॉर्मन्स आज विरेन स्पोर्ट भावाली संघाच्या वतीने पाहायला मिळालेला नाही आहे. हो, पुन्हा पाहू शकाल पावलांचा वापर केला. पॉईंटला मात्र त्या ठिकाणी बीट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण जर पाहिला तर मात्र कुठेतरी आपण सांगे संघाचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. कारण विदाऊट लॉस एकूण 15 धावा धाफलक्यावरती पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि आता समीकरण पूर्णपणे छोटंसं पाहायला मिळतोय. कारण 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि फक्त या ठिकाणी 13 धावा लक्ष्यापासून दूर. आणि त्याच्यामध्ये अजूनही पाहिलं तर या ठिकाणी अगोदरच आपण कर्जबाजारी आहोत आणि ते यामध्ये काही उसने शेजारी, कारण 2 धावा ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आपण या ठिकाणी ॲड करतोय. कारण 12वा खेळाडू आमच्यामध्ये आज उपस्थित नाही विरेन स्पोर्ट भावाली संघाचा, म्हणजे 15 + 2 17 धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमोल केणे. म्हणजे सर्व काही ज्या बाबी आहेत त्या मात्र कुठेतरी सांगे संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळत आहेत. कारण त्यांची गोलंदाजी चांगली झाली, तर त्याच्यानंतर धाबांचा पाठलाग करत असताना फलंदाजाने चांगली सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अगदी पॅनल्टीच्या सुद्धा 2 धाबा त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 11 धाबींची गरज, 3 षटकांचा खेळ अजूनही येणं बाकी. फुलटॉस आहे, फटका जबरदस्त आहे, गॅप शोधलाय आणि चेंडू वेगानं चाललाय मिड विकेटला. 4 धाबांसाठी चौकार. खेळ साकारतोय, तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे मात्र पाहू शकाल पूर्णपणे बीट करणारा चेंडू अमोल केनीच्या वतीने आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता आणि पहिला डॉट चेंडू मात्र या ठिकाणी हाताळलाय. आतापर्यंत आपण रोशन मोगरेचा विचार जर केला तर रोशननं एकच चेंडू फेस केलाय, त्याच्या बॅटमधून सिंगल धाव पाहिली आणि 3 चौकार साईडने तब्बल आपण विचार केला तर या ठिकाणी 17 धावांवरती खेळतोय प्रांजल. बॉलर पास ड्राईव्ह, बॅक टू बॅक दुसरा डॉट येणार का? हो, आलाय. चमत्कारी कामगिरी या ठिकाणी केली जाईल का? कारण लक्ष अगदी छोटं दिसतोय. एकविरा स्पोर्ट सांगे संघाला फक्त 7 धाब्यांची गरज. 15 चेंडू अजूनही त्यांच्याकडे शिल्लक आहेत. यानंतर विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष जे अंबिका देवरुमपाडा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. पंडित घोडे यांचा संघ डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल धाव. अगदी विजयाकडे आता मात्र अग्रक्रमण आय थिंक वाटचाल करतोय सांगे संघ. चांगला खेळ पाहिला आपण, कारण हे दुसरी ती स्पर्धा खेळतात. आय थिंक पहिली स्पर्धा त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपल्याच या असोसिएशन अंतर्गत एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये या संघाला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आणि इथे मात्र पाहू शकाल 1+1 सर, यस 2 धावा, 24 धावा इथे मात्र धाफलक्यावरती लागल्या गेल्या. चांगला चेंडू, कटर होता, चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने निघाला. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय. शांतमय क्रिकेट. कालचा दिवस आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणात हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळत होते. षटकार चौकाराचा पाऊस आपण पाहिला, परंतु आज गोलंदाजांचा बोलबाला अगदी कासवछाव गतीने मात्र पाहू शकाल सिंगल धाव पूर्ण केली गेली. आणि षटकाचा पाहिलं तर या ठिकाणी खेळ सुद्धा मात्र समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 25 धावा धाफलक्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 आणि या षटकामध्ये अमोलनं खर्च केला एकूण 8. 2 धावा पॅनल्टीच्या आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि मात्र विजयापासून 3 धावा दूर. राहुल आलाय तिसऱ्या षटकासाठी. राहुल केने पहिला चेंडू पाहू शकला. या ठिकाणी चेंज पेस, अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला मात्र त्याने फॉलो केलाय.
अशा प्रकारची लाईन तुम्ही जर मेंटेन केली असती तर आय थिंक तुम्ही या ठिकाणी जो 28 धावांचा लक्ष्य इथे मात्र तुम्ही उभारला होता तो ते मात्र तुम्ही जरूर त्या धावा डिफेन्स करू शकले असता, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी चूक कैलास रावतेने केली. तब्बल त्याने 15 धावा खर्च केल्या. फुलटॉस, कडक शॉट, कडक बेधडक विनिंग शॉट. रोशन मोगरेच्या बॅटमधून निघाला हा षटकार आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केला आहे आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघानं. अभिनंदन टीम सांगे अँड हॅडलक वीरेन स्पोर्ट भावाले, हॅडलक हनुमानजी तरे. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.